सेम क्लायंट, सेम हेअरकट. किती कन्व्हिन्स केलं क्लायंटला दुसरा करा तरी क्लायंट. लेअर कट का आवडतो तुला एवढा? माझं छान दिसतं मला वाटतं. आणि स्टेपमध्ये असे पुढे मला नाही आवडत. हा, मग ते सारखे तिथेच तोंडावर येणार, म्हणून मला नाही आवडत. म्हणून लेअर कट आवडतो. मग आता तुला एवढं कन्व्हिन्स केलं की तू फेदर कट कर, हे कर ते कर. फेदरचा मला लुक नाही आवडत आहे. असं फ्रंटला येतो तो. बर, करू एवढी नक्की. बघा मग पुढचे पण शॉर्ट होणार आहे. किती शॉर्ट होणार? बघ आता ही एवढी करायची म्हटली, एवढी हवी ना तुला? एवढे ठेवावं लागतं फ्रंटचे. चालेल चालेल. तेवढंच. बस ना. समोर बघू का? समोर बघ. मागचे काय वाटतं जास्त शॉर्ट करायचे होते? यावेळेस जास्त वाढले. एवढे चांगले वाढले. एवढे लावून नकोय पण. का बरं? नाही, मेंटेन करायला डिफिकल्ट. बस एवढे अजून शॉर्ट करू. बस झाले. हे बघ एवढेच का? तू जेवढे सांगितले होते तेवढे तर कट केले पण नाही. बेटा एकदा बघते कसे दिसत आहेत तुला सांगते.
आता सेम नेमकं. ठीक आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ज्यांच्या केसांचा चांगला असतो ना त्यांना हा लेअरचा व्ही शेप चांगला दिसतो. आणि ज्यांचा व्हॉल्यूम कमी असतो ना मग त्यांना म्हणजे मीडियम व्हॉल्यूम असेल तर डीप यू कट, कमी व्हॉल्यूम असेल तर मग नॉर्मल यू असं दिला की मग तो चांगला दिसतो. मस्त दिसतो. आता ह्याच्या स्टेप्स वगैरे नकोय तुला? स्टेप्स नकोय? आता लेयर्स आहे ना? नाही स्टेप्स नको. नक्की? हो पण मी ठेवा चालेल. नाही आता ते थोडंसं हलकंसं पॉइंट कमी केलंय बेटा त्याचा. पण वीच आहे ना आपलं? व्ही मध्येच आहे, फक्त जे एकदम असा पातळ जो शेंड्या होता ना तो फक्त मी घालून टाकला. ठीक आहे. म्हणजे एवढे जाड जर असते तर मी खूप लॉंग केलं असतं. रूपांजन झाले असे मस्त मोठे मोठे. मला मेंटेन करण्याचाच वैताग येतो. माझे होते आधी जाड तेव्हा मी लेअर वगैरे करायचे. जेव्हापासून पातळ झाले ना तेव्हापासून मी स्ट्रेटच ठेवते. दिसतंय? चल मॅडमचा हेअरकट कम्प्लीट. दिसते का दीदी?
पूर्ण आली पाहिजे ती अशी छान. केस हे कर. वाव. वर लिफ्ट कर. बांधणार कशा तू? बांधणार आहे का मोकळं सोडणार आहेस? मोकळे सोडणार आहे. वाव. हां, होल्ड कर, होल्ड कर. वर. हां, वाव. वर पकड. मस्त वाटतायत एकदम. वॉल्यूम चांगला आहे तुझ्या केसांचं तर त्याच्यामुळे छान वाटतात. टर्न मार. हां, एकदम छान वॉल्यूम आहे तुझ्या केसांचा. मस्त.